रामकृष्ण हरी. सखा माझा पांडुरंग या मालिकेतील आपण दुसरा भाग पाहणार आहोत. 16 वारीचा साहित्य पंढरी या यूट्यूब चॅनेलवर. वारीतील दुसरा दिवस उजाडला. सूर्यकिरण क्षितिजावर येण्याला थोडासा अवकाश होता आणि इकडे काकडा सुरू झाला आणि इकडे या भाविकांच्या स्नानाची व्यवस्था करण्यात आली. त्यांना गरम पाणी करून देण्यात सर्वांच्या गरम पाण्यानं आंघोळा झाल्या आणि इकडे काकडा सुरू झाला होता. सर्वजण काकडा ऐकण्यासाठी या धर्ममंडपामध्ये उपस्थित होते. सर्वांना चहापान झाल्यावर सकाळच्या प्रहरी हे नामस्मरण ऐकताना सर्वजण तल्लीन होऊन गेले होते, एकरूप झाले. उगवत्या सूर्याचं दर्शन घेऊन काकड्यानं सूर्यदेवाला ओवाळण्यात आलं. इकडे काकडा संपन्न झाल्यावर जी आंघोळीसाठी जी भांडी वापरली होती, टोप असेल, पातेल असेल, बादले असतील, हे सर्व साहित्य स्वच्छ करून आता ते टेम्पोमध्ये साहित्य भरलं जाईल आणि हे सर्व भाविक आता विश्रांती घेऊन आता सकाळी पुढच्या प्रवासासाठी सज्ज झालेले आहेत. आणि आम्ही ज्या घरी रात्री मुक्कामाला होतो तेथील गृहमालक, त्यांचे कुटुंबीय आम्हाला निरोप देण्यासाठी पालखी घेऊन सज्ज झाले होते. आणि आता हे कलश घेतलेले त्यांच्याच घरातील सर्व मानकरी आहेत. उत्तर तांबिवेतील या ग्रामस्थांचा निरोप घेऊन आम्ही वाहगावच्या दिशेनं किरपे मार्गे पुढचा मार्ग क्रमण करण्यासाठी सज्ज झालो. आणि पुढे आम्ही चालत मुखाने नामस्मरण करत ध्वज, पताका, टाळ, मृदंग यांच्या तालावर आमची पावले पुढे पुढे सरकत होती. आणि थोड्याच वेळात आमची पालखी ही तांबवेतील विष्णुबाळा पाटील यांचे भाऊ अण्णाबाळा पाटील विद्यालय यांच्या प्रांगणातून आता पुढे किरपेकडे हे सर्व भाविक मार्गस्थ होत आहेत. ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम हा नामघोष करत हे सर्व वारकरी आता पंढरपूरच्या दिशेनं हर्ष उल्हासानं पुढे पुढे जात आहेत. भेटी लागे जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. भक्तांची वाट पाहत तिष्ठत हा पंढरीचा पांडुरंग भक्तांच्या भेटीसाठी आतुरलेला आहे. आणि आम्ही आता किरपे येथे पोचलो. किरपे येथील ग्रामस्थांनी आमच्या या पालखी सोहळ्याचं खूप सुंदर असं स्वागत केलं. आणि ज्या घरात आम्ही प्रवेश करतो तिथं तुतारी म्हणजे शिंगाचं वादन करून आमचं खूप सुंदर असं स्वागत करण्यात आलं.
या किरपे येथील ग्रामस्थांनी आमचा खूप सुंदर असा सन्मान केला आणि आम्ही सर्वजण इथं नाश्ता केला आणि मग दूधही घेतलं आणि आमच्या सर्व वारकऱ्यांची या किरपे येथील ग्रामस्थाने यथेच्छ अशी सुविधा केली होती. इथला भजनाचा कार्यक्रम संपल्यावर मग सर्व वारकरी आणि किरपे येथील ग्रामस्थ हे सर्वजण आम्ही किरपे येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे पोचलो. या ठिकाणी किरपे ग्रामस्थांनी खूप सुंदर असं आम्हा सर्व वारकऱ्यांचं स्वागत केलं आणि आम्ही सर्व भाविक भक्तांनी या मंदिरातील विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊन आम्ही पुढच्या प्रवासासाठी वाघावला जाण्यासाठी या किरपे गावातून पुढे निघालो. किरपे येथून पुढे आम्ही कोयना नदीच्या पात्रातून कोयना माईचं दर्शन घेऊन वारी पुढे मुंडेकडे रवाना झालो. पाहण्यासाठी साहित्य पंढरी यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट मिळेल. रामकृष्ण हरी.